मंडणगड तालुक्यातील महाप्रळ दीप्तवलन पुलाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय। तब्बल 20 लाख रुपयांच्या निधीतून हा पूल उभारण्यात आलाय। या पुलामुळे स्थानिक ग्रामस्थांची दीर्घकाळाची मागणी अखेर पूर्ण झाली आहे। या पुलासाठी गेल्या वार्षिक नियोजन योजनेतून निधीची तरतूद खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून करण्यात आलेली होती। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मंडणगड तालुक्याच्या वतीने ह्या पुलाचं उद्घाटन करण्यात आले। या उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंडणगड तालुका अध्यक्ष मुझफ्फर शेख मुकादम यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तालुक्यातील विकास कामांवरती आमचं सातत्यानं लक्ष आहे। दीप्तलवण गावात झालेल्या विकासाप्रमाणेच इतर गाव, वाडी, वस्त्यांमध्ये सुद्धा 100% विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कटिबद्ध आहे आणि ही विकासाची परंपरा पुढेही कायम राहील असा मला ठाम विश्वास आहे। या कार्यक्रमाला प्रकाश शिगवण जे की जिल्हा उपाध्यक्ष आहेत, राकेश साळुंके ओबीसी जिल्हाध्यक्ष, समदभाई मांडलेकर, शिगवण मॅडम, लोकरवण, भावेश लाखन यांच्यासह अनेक स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते। महाप्रळ दीप्तलवण पुलामुळे परिसरातील नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न सुटलाय आणि ग्रामविकासाला नवी दिशा मिळाल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त केली जाते। म्हणजे पक्षामध्ये काम करतो ते आपल्या नेत्याचा आदेश हाच आपल्यासाठी महत्वाचा करते। ओबीसीचे जिल्हा अध्यक्ष त्यांनी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलंय। खरोखर त्याच विचाराने त्या ठिकाणी पुढच्या निवडणुकीमध्ये आपण एकत्र आलो तर ज्या ज्या वेळा निवडणुका होतील आपल्या विचाराचेच उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतील एवढी खात्री त्या ठिकाणी आहे मला। जसं आपण या ठिकाणी सरपंच म्हणून शिगवण मॅडमला त्या ठिकाणी ग्रामपंचायत लोकरवणला प्रमुख पदावरती बसवले, तशाच पद्धतीत पंचायत समितीमध्ये देखील आपलीच भगिनी त्या ठिकाणी, कारण आरक्षण देखील त्याच पद्धतीचं आहे, त्याच्यामुळे सभापती म्हणून आपलीच कुठले तरी बहीण त्या ठिकाणी सभापती म्हणून निवडणुकीत होईल याचा विश्वास आपल्याला आहे। आपण जी कामं त्या ठिकाणी सांगता पक्षाच्या वतीने मी त्या ठिकाणी पूर्ण करून देतोय। 20 लाख रुपये साकवाला दिले, 3 लाखाची पाकळी पूर्ण झाली। मागच्या वेळी आपण मला सांगितलं की आपल्या चर्चाभूमीची जी अवस्था होती, कशा पद्धतीचा त्रास आपल्याला होत होता, त्याच्यासाठी सुद्धा मॅडम आपण निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलाय। निविदा प्रक्रिया पूर्ण झाली, काही दिवसात त्या ठिकाणी काम सुद्धा सुरू होईल। याच्या पुढे देखील या परिसरामध्ये जे जे आपली मागणी असेल 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पूर्ण केली जाईल। लोकरवण गावाचं आपण सांगायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तसा गुण नव्हता, पण तालुक्याचा अध्यक्ष असल्यामुळे या परिसरामध्ये लोकरवण गाव सुद्धा माझाच आहे आणि त्यांच्याकडे विशेष जी मागणी आली होती त्या ठिकाणी सुद्धा 12 लाखाचा निधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलाय। मला 100% खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा निवडणुका जाहीर होतील, कुठल्याही पक्षामध्ये काम जरी करत असले तरी सुद्धा ज्या पद्धतीत मी माझा सहभाग लोकरवाढीसाठी आहे, 100% येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकरवण गावातील ग्रामस्थ माझ्या विचाराच्या उमेदवाराचा 100% विचार करतील एवढा विश्वास माझ्या मनामध्ये। मारवत जे त्या ठिकाणी बसले त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, मागच्या वेळी एक चांगला निर्णय कुंभारली गावाच्या वतीने झाला। पूर्ण गाव एक संघ राष्ट्र